धरिले प्रेमे सांडिले दुर्गम सांसारिक दुर्गम सांसारिक सांगिले संसार हा दुर्गम आहे कठीण आहे। संसार म्हणजे काय? जन्म मृत्यू
जरा आणि व्याधी या चार गोष्टींना संसार. हे सगळंच्या सगळं जगत संसार या चार गोष्टींमध्ये जमा होतं. जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी या चार गोष्टींना मिळून संसार म्हणतात. ज्याला जन्म मिळालेला आहे समजायचं त्याच्या पाठीमागे संसार लागला. ज्याला जन्म मिळालेला आहे त्याला एक ना एक दिवस मरावंच लागणार, समजायचा संसार त्याच्या पाठीमागे लागला. ज्याला जन्म मिळालेला आहे त्याच्या वाट्याला दुःख सुद्धा येणार म्हणजे येणार, समजायचा संसार. आणि जरा नाम वार्धक्य, ज्याला जन्म मिळालेला आहे त्याला एक ना एक दिवस आपली इंद्रिय जबाब देणार. जवानीमध्ये जी मुसमुशी असते ती सगळे मुसमुशी म्हातारपणामध्ये ज्या अवस्थेमध्ये घेऊन जातात त्याला संसार. सांडे दुर्गम संसारी, हा जो संसार आहे हा संसार आम्ही सोडून दिला म्हणजे सांडून टाकला. संसार सांडणं ही सोपी गोष्ट आहे का? आता आपल्याला जन्म मिळालेला आहे, एक ना एक दिवस आपल्या सगळ्यांना मरावे लागणार. येथे नाही मरू आले अवतार, कोणालाही इहलोकामध्ये कायम राहण्याची परवानगी नाही, म्हणून या लोकाला मृत्यूलोक असं म्हणतात. प्रत्येकाला इच्छा कोणालाच नाही. युधिष्ठिरानं त्या यक्षाबरोबर प्रश्नोत्तरी साधत असताना त्या यक्षानं सांगितले, युधिष्ठिरा तुझे भाऊ माझ्या प्रश्नाची उत्तर न देता या सरोवरामध्ये पाणी प्यायला आले, पण एक लक्षात ठेवा, माझ्या प्रश्नाची उत्तर न देता या सरोवरामध्ये जो कोणी पाणी पिईल तो मृत्यूच्या मुखामध्ये जाणार. तुझ्या भावाने माझं ऐकलं नाही, शेवटला आता तू राहिलेले आहे. वनवासामध्ये पांडव होते, त्यावेळेला तहान लागलेली असताना एक सरोवर यांना दिसलं. सगळे पांडव पाणी प्यायला गेले. तिथे यक्षाची अजिबात गोष्ट ऐकून न घेता पाणी प्यायचा उपक्रम यांनी केला. सगळ्यांना मृत्युमुखी बेशुद्ध अवस्थेमध्ये पडावं लागलं. शेवटला युधिष्ठिराने माझे भाऊ जातात पाणी आणण्यासाठी, परत काय येत नाही म्हणून स्वतः पाण्यासाठी युधिष्ठिर आले. त्यावेळेला त्या युधिष्ठिराला सुद्धा त्या सरोवराचा रक्षण करता असलेला यक्ष त्यानं त्या युधिष्ठिराला सांगितलं, हे युधिष्ठिरा तुझे भाऊ कोणत्या अवस्थेमध्ये पडलेले आहेत हे तू पाहतो, त्याचं कारण काय तुला माहिती आहे का? युधिष्ठिराने विचारलं, नाही, कारण सांगा की. माझ्या प्रश्नाचं उत्तर दिल्या वाचून या सरोवराचं जो कोणी जलप्राशन करेल त्याला ही अवस्था प्राप्त होईल. आणि तुला सुद्धा तोच नियम आहे. तुला जर का पाणी पिऊन कृष्णा शांत करायची असेल तर माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल. युधिष्ठिराने हात जोडले. कारण लक्ष द्या, ही हात जोडणे भारतीय संस्कृतीची जी परंपरा आहे तिच्या पाठीमागे अनेक गुण लपलेले आहेत. या हात जोडण्याच्या पाठीमागे हा कितीही क्रोधाने पेटलेला माणूस असू द्या, त्याचा क्रोध शांत करायचा असेल तो कोणीही समोर असू द्या, महाराज दोन हात जोडण्याची आणि दुसरं मस्तक वाकवण्याची कला ज्याला साधली तो क्रोधाला सुद्धा शांत करू शकतो. क्रोध आणि यम हे दोन्ही सख्खे भाऊ आहेत. क्रोध काय आणि यमराज काय हे दोन्ही जणांना सख्खे भाऊ म्हटलेले. तेव्हा अशा प्रकारे युधिष्ठिरानं सरळ क्रोध हात जोडले. यक्षराज आपण प्रश्न विचारा, मी नंतर पाणी पिईन. जर काही सरोवराचं पाणी प्यायचा हाच नियम असेल तर अगोदर मी नियम पालन करणार, मला कितीही तहान लागलेली असू द्या. विचारा काय प्रश्न विचारायचा आहे सज्जनांनो. त्यावेळेला किती त्या यक्षाने एक प्रश्न विचारलेला आहे. आपल्या मुद्द्याचा विषय तो यक्ष विचारतो, या जगात सगळ्यात मोठं आश्चर्य कोणतं? हे युधिष्ठिरा आम्हाला हे समजावून द्या, या जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य काय? आपण सांगू एव्हरेस्ट की चोटी.
सात आश्चर्य एक नाही जगातले. आग्राचा ताजमहाल, एव्हरेस्ट की चोटी, हे जगातलं आश्चर्य आपल्या समोर आहे. युधिष्ठिराने हे उत्तर द्यावं का? एव्हरेस्ट की चोटी और आग्रा का ताजमहल. जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य कोणतं? ऐका. धर्मराज युधिष्ठिर त्या यक्षराजाला उत्तर देताना म्हणतो, अहन्यानि भूतानि गच्छन्ति यम मंदिरम. रोज 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 प्राणी मात्र आज या गावातला तर उद्या त्या गावातला, आज या तालुक्यातला तर उद्या त्या तालुक्यातला, आज या जिल्ह्यातला तर उद्या त्या जिल्ह्यातला, रोज रोज माणसं यमराजाकडे, यमाच्या दरवाजाकडे जात आहे. आणि प्रत्येकाला एक ना एक दिवस यमाचा दरवाजा गाठावा लागेल. हे कोणाला माहिती नाही. एक दिवस मला मरायचं आहे का? कारण आतापर्यंत जेवढी म्हणून जन्माला आली ती सगळीला सगळी एक ना एक दिवस मृत्यूच्या मुखामध्ये पडलेली आहे. हे सगळ्यांना माहिती आहे. पण अहन्यानि भूतानि गच्छन्ति यम मंदिरम. पण शेषाः, जी माणसं आपल्याच नातेवाईकाला स्मशानाकडे घेऊन जाताना निघतात, कधी भजन करतात, कधी मूक रस्त्यावर जातात, मौन धरून जातात, पण त्या माणसाला अग्नी देत असताना मी मात्र जिवंत राहिलो पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं. हे जगातलं आश्चर्य. विठ्ठल परम. बाकीची लोक मरायला मागत नाही. मरणाचं दुःख आपल्याला एवढं भीतीनं ते बाळगून असतात की माणसं मृत्यूच्या वाट्याला जात नाहीत. एवढंच सत्य आहे. मृत्यू आल्याशिवाय वेळेला आपण काय केलं पाहिजे त्याचं उत्तर सांगितले. जन्म जसा संसार आहे, मृत्यू जसा संसार आहे, दुःख आपल्या वाट्याला आलेला जसा संसार आहे, जरा वार्धक्य जसा संसार आहे, हा सगळ्याच्या सगळ्या प्रकारचा संसार यापन करणं, जगणं दुर्गम आहे. दुर्गम आहे म्हणजे कठीण आहे. संसारामध्ये जगणं सोपं नाही. एखाद्या वेळेला एखाद्या परिवाराला दुःखाला सामोरं जोपर्यंत जावं लागत नाही तोपर्यंत हिरवं हिरवं वाटतं, बरं बरं वाटतं. पण हे बरं वाटणं म्हणजे भ्रम आहे. हे बरं वाटणं, संसारामध्ये माणूस बरा राहू शकत नाही, कोणीही असू द्या. आणि संपत्तीच्या बाबतीमध्ये रावणासारखा श्रीमान कोण होता? कोणीच नाही. पण त्याला सुद्धा दुःख झेलावं लागलं. सत्तेच्या बाबतीमध्ये तुम्ही जर म्हणत असाल तर महाराज या पृथ्वीवर एकमात्र सत्ता सम्राट अशोकाची, त्याला सुद्धा दुःखाला सामोरं जावं. सत्ता असू द्या, संपत्ती असू द्या, कुठल्याही विषयाच्या आधारावर संसारामध्ये माणूस सुखानं जगू शकत नाही. बरं वाटणं जे आहे हे थोड्या दिवसाचं असतं. कोणी असू द्या, बरं वाटणं एक थोड्या दिवसाचं असतं. मग काय करायला पाहिजे? अशा वेळेला ईश्वराच्या सत्तेला जो कोण निर्बाधपणाने स्वीकार करून संसारामध्ये जगत असेल त्याच्यासाठी संसार सुखाचा आहे. एरवी संसार दुर्गम आहे. दुर्गम दुर्गम दुःखेन गम्यते दुर्गमः. दुःखेन गम्यते. संसारातली कोणतीच वस्तू कोणालाही सुखासुखी मिळत नाही, वेचावं लागतं. दुःखेन गम्यते. तेव्हा असा दुर्गम असलेला संसार संत सांगतात सांगितले आणि या संसारावर विजय मिळतो. कशाच्या जीवावर? परंपरा भक्त उद्धरिले प्रेमी आणि सांडलेले दुर्गम संसारी. माणूस म्हणजे काय पाहिजे तुला?
आता कॉलेज म्हणजे कॉलेज सुटल्यानंतर सुखासुखी घरी येत नाही, येताना टिंगल कवाय केल्याशिवाय राहत येत नाही. आणि ती जेवानी करते ती येत. जेवानीमध्ये एकदा आला की मुसमुसलं जातं ना थोडं थोडं. असा एक कॉलेज कुमार खेळता खेळता एकाने दुसऱ्याचा पाठलाग केला, त्याला मी मिळू नये म्हणून हा इतका दूर पळाला की जंगलात गेला. आता मी याला मिळू शकत नाही, वेळ किती चालली आहे याची याला संतोष नाही, भानच नाही. मला पळत हा जंगलामध्ये गेला. त्या जंगलामध्ये पूर्वीच्या काळी काही गावं भासली जायची ना रोगामुळे वगैरे. एक गाव तिथं भासलेलं पण त्याचं काही नामोनिशाण तिथं नव्हतं. विहीर मात्र होती, तिला कट्टा नव्हता. पळायच्या नादामध्ये पळता हा त्या विहिरीत पडला. विहिरीमध्ये पडता त्या विहिरीच्या कडेला वटवृक्षाचं मोठं झाड होतं आणि त्याच्या पारंब्या त्या विहिरीमध्ये लोंबकळत होत्या. दिवसाची वेळ आहे. त्यानं पडता विचार केला तर असे आपण नीट गेलो तर आपले तुकडे झाल्याशिवाय राहणार नाही, म्हणून ती पारंबी त्यानं पकडली. वटवृक्षाची पारंबी पकडल्यामुळे झालं काय, तो खाली तर पडला नाही. अगदी खाली काय 5 ते 7 फुटाचं काहीतरी अंतर असेल. पातळ होतं त्या विहिरीच्या बुडाला. भला मोठा साप त्याने पाहिलं खाली, असला विषारी साप. देवानं माझं रक्षण केलं. मी या पारंबीला लटकून उभा राहिलो. इथे जर खाली पडलो असतो तर तुकडे कधी व्हायचे का नाही व्हायचे ती माहिती नाही, पण यानं माझा काय काढला असता, काम काढलं असता सापाने. म्हणून तो धन्यवाद देवाला द्यायला लागला. एवढं म्हणजे झालं असं. त्याच पारंबीला वरती आग्या मोहळ होता मारला. आता पारंबीला लटकल्यामुळे पारंबी आणतात. पारंबी आणल्यामुळे तिथला तो आग्या मोहळ उठला आणि कोणी आपल्याला निमंत्रण दिले म्हणून शोधू लागला. कोणी निमंत्रण दिले आम्हाला, त्यांना कोणी निमंत्रण दिलेलं आवडत नाही, म्हणून आग्या मोहळाला कोणी निमंत्रण द्यायचं भानगडीत पडत नाही. आग्या मोहळ उठला. पारंबीला गेल्या माणसाकडे जाऊन त्या कॉलेज कुमाराला जाऊन तुटून पडायला लागल्या. आता तो आग्या मोहळ महाराज त्यांनी काय काम करायचं ते केलं. तुम्ही एक म्हटलंय भाई महाराज, आग्या मोहळाच्या मासे असतात ना, त्याचं एक म्हटलंय भाई, एकाला तोडायचं म्हटलं ना की दुसरीला सांगायची गरजच लागत नाही. तुटून पडतात ते लाल करून टाकले एकदम. बरं वाटेल का? नाही बरं वाटणार. बरे आग्या मोहळापासून वाचावं म्हणून खाली उडी टाकावी, सोय आहे का? खाली सोय नाही. बरं वरती जायचं म्हटलं तर अजून ते वरती अजून टपले, त्यांचा नंबर आला नाही अजून, त्या टपले त्या तोडतील का? अशा वेळेला आग्या मोहळाचा जो पोळा होता त्या पोळ्यामधून ते मूळ खाली पडायला लागले. ते खाली पडता याच्या कपाळावरून नाकावर आणि नाकावरून तोंडामध्ये जायला लागले. मला सांगा परिस्थिती अशी आहे. आणि ती मन याच्या तोंडामध्ये आल्यानंतर हा काय म्हणतो, वा असंच असलं पाहिजे. हे बरे का? संसारामध्ये कोणी कितीही समृद्धीला असू द्या, जर भगवान परमात्म्याची शक्ती सत्ता संपदा जर त्याच्या पाठीशी नसेल तर कोणी कितीही सामर्थ्याने संपन्न असला तरी त्याला जे बरं वाटतंय कुठे संसारात, हे त्याचं बरं वाटणं आणि या कॉलेज कुमारनं मध चाकणं बरोबरीच आहे. म्हणून दुःख दोषानुदर्शनम सांसारिक परिस्थिती माणसाला सुखी राहून देऊ शकत नाही. सगळं तरी जिथले तिथं आपलं असलं तर आतमधून एखादा रोग त्याला असा होतो की डॉक्टर सुद्धा त्याला बरं करत नाही. हजारो प्रकारच्या व्याधी पीडा दुःख माणसाच्या पाठीमागे लागलेले असणार. का बरं असं? त्याचं उत्तर एकच आहे, संसाराकडे सुख नावाचा पदार्थ नाही. आणि आपल्याला जर सुख भोगायचं असेल त्या दुःखावर जी संसारानं आपल्याला दिलेलं आहे
त्या दुःखावर विजय मिळवायचा असेल तर भगवान परमात्म्याच्या शक्तीचं सामर्थ्य आपल्या पाठीशी घ्यावं आणि खुशाल या संसारामध्ये माणसानं जगावं अशी साधू संतांची आपल्याला निक्षून दिलेली शिकवण आहे. हीच शिकवण या अभंगामध्ये निवृत्तीनाथ सुद्धा आपल्याला देतात. आणि म्हणून यद्यपि व्यक्तिगत कोणाबद्दल बोलायची या जागेवरून परवानगी नसते तरी सुद्धा आज या जागेवरून आमच्या ज्योतिताईसाठी आपल्या सगळ्यांकडून एक आमचे आग्रह असा असेल की ज्योतिताईने इथून पुढे संसारामध्ये आपल्या लेकरांवर लक्ष द्यावं. जे काही वाटायला आले असेल त्याला सामोरं जाण्याची ताकद किंवा मिळवायची असेल तर आपल्या सगळ्यांना सुद्धा मी एक विनंती करेन हे ज्योतिताई तू भगवंताच्या नामाचा आश्रय कर. त्याच्यानं काय होईल? त्याच्यानं तुला हे सामर्थ्य प्राप्त होईल की हे जे संकट तुझ्या डोक्यावर आलेले आहे यायला नको पाहिजे होतं. आपल्या सगळ्यांचं सुद्धा एक मत आहे या विषयावर. असं संकट हे देवा ज्योतिताई काय आमची असं कुणाच्याच वाटायला नको. ज्या वेळेला काही संसारातली कर्तव्य कर्म आपल्याकडून केली जातात पूर्ण होतात त्यावेळेला काही हरकत नसते. परंतु विधीचं विधान आपल्याला सांगून लिहिलं जात नाही. विधीचं विधान प्रत्येकाचं प्रारब्ध आणि त्याच्या वाट्याला लिहून घेत असतो. आणि म्हणून आपण काय करायचं त्याचं उत्तर असं आहे की त्या ज्योतिताईने आपल्या नामस्मरणाचा आश्रय घ्यावा आणि तिने हे करून बघावं. या नामस्मरणाच्या आश्रयानं तुला हे सामर्थ्य प्राप्त होईल. प्राप्त झालेल्या संकटाला सामोरं कसं जावं त्याचा रस्ता तुझ्या समोर उघडा होईल. बाकी आपण जे दिलासे देतो आपण जी सांत्वना करतो ही वरून आहे आणि तिचं दुःख आतून आहे. तेव्हा जर का रोग वेड्याला झालेला असेल आणि इंजेक्शन जर आपण पकायला द्यायला गेलो तर रोग बरा होऊ शकत नाही. तेव्हा आतून तिला जे झालेलं दुःख या दुःखाचा आवेग खूप मोठा असतो. महाराज आपणही माझ्यापेक्षा असे प्रसंग लोकांच्या वाट्याला बघितलेले असतील. आम्हीही असे प्रसंग लोकांच्या वाट्याला बघितलेले. तेव्हा आतून ही जी पीडेची चमक तिला क्षणाक्षणाला जाणवते. या पीडेमधून तिला मुक्त होण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून या जागेवरून एक आग्रह तिला करूया. एक भगवंताचा जर का तू आश्रय घेतला तर कमीत कमी या संकटातून सामोरं जाण्याचं सामर्थ्य तुला नक्कीच मिळेल. आणि आपणही भगवंताला प्रार्थना करूया की हे देवा या आमच्या ज्योतिताईला सांभाळ. एवढं बोलतो आणि या ठिकाणी परंपरा भक्त धरले प्रेमे सांगलेले दुर्गम संसारिक न सते भव भय. जो देवाचा नाद करतो त्याला हे भव भय म्हणजे संसाराची भीती असून सुद्धा नसल्यासारखे. उदाहरण बघा तुम्ही. भवतो दर्शनम यत्या न पुनर्भव दर्शनम. हे देवा विचारलं माग बुवा म्हणजे आत्या कोणती माता भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची आत्या लागायची नात्या आत्या माग काय पाहिजे. दुनियेची कोणती पण वस्तू आम्ही तुला द्यायला प्रसन्न नाही. सांग काय पाहिजे. कोणती तुझ्या मुखातली गोष्ट आहे तेव्हा मला दुःख दे. काय दे
तेव्हा मला दुःख दे. एक दुःख मागते, तू दुःख मागते. आज जगातली कोणती पण वस्तू द्यायला तुला समोर सामर्थ्यशाली असताना तू दुःख मागते आमच्याकडे. कोणती मागते? देवा, जेवढ्या वेळेला आमच्यावर दुःखाची संकट कोसळतात तेवढ्या वेळेला हे देवा तुझी जी आठवण होते ना, त्या आठवणीनं आमचं दुःख स्वरूपी पळ होऊन जातं. म्हणजे दुःख जरी वाटायला आलं तरी असलेलं दुःख नसल्यासारखं होतं. देव बरोबरच येतं. नसते भवभय होते जे मानसी, स्मरता नाम त्याचे नाही केले. पाहता तुझे नाम रूप, पाहता तुझे नाम रूप दृश्य नव्हे. तुझं नाम आहे रूप ही वेदांताची भाषा आहे. आपल्याला गोष्टी करायला कठीण जाईल. दृश्य वस्तू, द्रष्टा वस्तू आणि दर्शन वस्तू, एक कुठली तरी पिढा मागे लागली की सगळी परंपरा पिढीची पाठीमागे लागते. एक पिढा मुख्य नष्ट केली की सगळ्या पिढ्या नष्ट होतात. आता त्या पंक्तीचा एक पाहता तुझे नाम तो भक्ताला गे होय कृष्णाचा. निवृत्तीचे नाम रूप निराकार. निवृत्तीनाथ महाराज म्हणतात माझ्यासाठी देवाचं नाम रूप हेच मुक्तीचं साधन आहे. पण ते आहे कसं? निराकार. निराकार निराकार. आणि म्हणून ही जी माझ्यावर माझ्या गुरुजनांनी कृपा केली, ही माझ्यावर केलेली कृपा म्हणजे माझ्या जीवनाचा सगळा परमार्थ. तसे दिवस सांगतात. सगळ्यांना कळेल तेवढं नक्कीच पाडून घ्या, नाहीतर संसार आपल्याला ऐकणार नाही. त्या संसाराला सामोरं जाण्याचं हेच एकमेव विधान आहे. देवाची शक्ती, देवावर प्रेम करावं असा संदेश या अभंगातून त्याच्यानंतर उद्याच्या कार्यक्रमाची सूचना द्या. उद्याचा Namaste.